नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। दापोली तालुक्यातील उंबर्ले गावात एलियन सदृश्य कातळ शिल्प आढळल्याने हे गाव चर्चेत आलं आहे। हे कातळ शिल्प 10,000 वर्षांपूर्वीचं असल्याचा दावा अभ्यासकांनी केलाय। अशा प्रकारचं कातळ शिल्प अन्यत्र कोठेही आढळलेलं नसल्याचंही अभ्यासकांनी सांगितलं। उंबर्ले गावात गाढवाचा खडक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांभ्या सड्यावर शिल्पसमूहात 6 कातळ शिल्पे आढळली आहेत। यात एका मानवाकृतीसोबत 3 हरणं आणि 2 बैल या प्राण्यांची चित्र आहेत। मानवाकृती सुमारे 4.5 मीटर लांबीची आहे। तिच्या डोक्यावर शिरस्त्राण अथवा पागोट्यासारखा आकार असून त्यावर झाडाच्या सरळ फांदीसारखी रचना दिसते। कोकणात आतापर्यंत आढळलेल्या कातळ शिल्पांमध्ये बैल हा प्राणी आढळला नव्हता, त्यामुळे ही कातळ शिल्पे आजपासून किमान 10,000 वर्षांपर्यंतच्या काळातील असावीत असा अंदाज करता येतो। या शिल्पांचा कालावधी हा नवाश्मयुगीन म्हणजेच मानवाला शेतीचा शोध लागला त्या काळातील असावा असा अंदाज आहे। अर्थातच यासाठी सूक्ष्म अभ्यासाची गरज असल्याचं डॉक्टर धनावडे यांनी नमूद केलं। आजवर केवळ दक्षिण रत्नागिरीत राजापूर लांजा परिसरात सापडलेली कातळ शिल्प आता दापोली आणि मंडणगड तालुक्यातही आढळली आहेत। दापोलीतील उंबर्ले गावातील कातळ सड्यावर सापडलेले कातळ शिल्प अत्यंत कुतूहलजनक आहे, तर मंडणगड तालुक्यातही कातळ शिल्पाचा अभ्यास सुरू करण्यात आलाय। डॉक्टर अजय धनावडे यांनी या ठिकाणी भेट देत त्यांची मोजमापे छायाचित्र घेत अभ्यास सुरू केलाय। यामुळे या कातळ शिल्पांचं रहस्य उलगडणार आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो दापोली। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।